बाहेर पाऊस सुरू झाला आहे आणि आज आहे बुधवार. तर विचार करते आज काय करायचं. फणसाचे गरे खाऊन झाल्यानंतर माझ्या इथे आटला साठल्या होत्या, तर यातल्या काही आटलांची सुका जवळा घालून सुकी सुकट घालून मस्त भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे भाजीला लागणाऱ्या आटल्या सोलून घेणार आहे. तर इथे सुकलेल्या आटला आता इथे सोलून घेण्यासाठी मी एका आटलाचे असे 2-2 भाग करून घेते आणि मग त्या पटापट सोलून घेणार आहे. ॲक्च्युली आटला सोलायचे पण खूप प्रकार आहेत. मी इथे 2-2 भाग करून सोलून घेते पटापट. तुम्ही जर इथे बघितलात ना तर इथे काही आटला ह्या पोंक्षा निघाल्यात. म्हणजे असं जर खूप दिवस आपण ठेवून दिला ना पावसामध्ये वगैरे तर सुकून ह्या आटला अशा सुकत जातात, पोंक्षा होत जातात. त्याच्यामुळे त्या लवकरात लवकर आपण संपवून टाकायच्या आहेत. आणि जर ह्या आटला खराब होऊन द्यायच्या नसतील, पोंक्षा होऊन द्यायच्या नसतील, 6 महिने 7-8 महिने टिकवायच्या असतील तर मग जी लाल माती असते त्याच्यामध्ये गच्च दाबून ह्या आटला एखाद्या बालदीमध्ये वगैरे भरून ठेवायच्या आणि एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यायच्या. खूप छान राहतात, काही होत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करायच्या. आता ह्या थोड्या सुकत चाललेल्या आटलांच्या साली जरा पटापट निघत आहेत. जसं की मी म्हटलं ह्या पोंक्षा होतात, सुकत जातात, तर त्या जास्त दिवस ठेवायच्या पण नाही आहेत. इथे मी सगळ्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत. खराब आटला बाजूला काढून घेतलेले आहेत, त्या टाकून द्यायचे आहेत, त्या आपण घेणार नाही आहोत. या आटला जर अशाच ठेवून दिल्यात तर ह्या हळूहळू खराब होतात. बांधून ठेवल्यात पिशवीत तर हमखास काळ्या पडतात. तर त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवू. आता इथे आटलांच्या साली काढून झाल्यानंतर आपण आटलांचे 2-2 भाग करून घेतलेले होते मगाशी साली काढण्यासाठी. तर इथे प्रत्येक 2 भागांचे अजून 2 ते 3 भाग असे आपण करून घ्यायचे. आता आटला ज्या लहान आहेत त्यांचे मी इथे 4-4 भाग करणार आहे, पण ज्या आटला मोठ्या आहेत त्यांचे 5-5, 6-6 असे तुकडे करून घ्यायचे आहेत सुरीने. जर खूप मोठ्या आटला असतील तर ह्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे. थोड्या छोट्या आहेत ह्या आटला तर मी 4 ते 5-6 भाग जास्तीत जास्त याचे करून घेते, जेणेकरून हे छान शिजतात. फणसाच्या बियांचे म्हणजे आटलांचे तुम्ही अशा पद्धतीने उभे कापसुद्धा करून घेऊ शकता. ते सुद्धा दिसायला छान दिसतात आणि लवकर शिजतात. तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे काही आटलांचे उभे काप करून घेतलेले आहेत, हे बघा. तर माझे इथे आटलांचे छोटे छोटे बारीक काप करून झालेले आहेत. आटला सोलून व इथे बारीक करून झाल्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 2 कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत. 1 टोमॅटो घ्यायचा आहे बारीक कापून, थोडासा कढीपत्ता आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत चेचून. आत्ता एका कढईमध्ये चिरलेला सर्व कांदा घालून घ्यायचा, तेल घालून घ्यायचं 2-3 पले आणि चेचलेली सर्व लसूण आणि चुरलेला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. हे जरा चांगलं गोल्डन होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. इथे कांदा, लसूण, कढीपत्ता चांगला आता गोल्डन झालेला आहे. तर याच्यामध्ये मी आता चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे. आता टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो परतत असताना त्याच्यामध्ये आपण कोकम किंवा घरामध्ये आंबोशी असेल तर मी इथे आंबोशी घालून घेतली आहे. आंबोशी घालून घ्यायची आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ कधी पण ह्या स्टेपला घालायचं. कांदा टोमॅटो छान शिजायला, नरम व्हायला खूप मदत होते. पटकन झाकण मारून घ्यायचं आहे. अर्धा 1 मिनिट झाल्यानंतर हे झाकण काढून घ्यायचं. बघा टोमॅटो आणि कांदा छान स्मूथ झालेला दिसतोय. पुन्हा आंबोशी पण चांगली जरा शिजली जाते. आता ह्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. तसंच आपल्या पदार्थानुसार तिखट घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. सो इथे मी 3 चमचे तिखट घालून घेतले. लाल चमचा, अगदी छोटा चमचा आहे बघा माझा, आणि 1 पाऊण चमचा गरम मसाला घालून घेतला आहे. चांगलं आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण धुतलेली जी सुकी सुकट घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे. म्हणजे आपण सुकी सुकट किंवा ओला जवळा जसा बनवतो सेम तीच प्रोसेस करायची आहे. इथे मी सुकी सुकट इथे घालून घेतली आहे. काय मस्त घमघमाट सुटलाय, मस्तच. तर जसं आपण ओला जवळा बनवतो ना तसंच करून घ्यायचं आहे. आणि आता इथे कापलेले आपण छोटे छोटे केलेले आटलांचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. हे तुकडे सुद्धा सर्व घालून झाल्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचे आहेत. आटलांची भाजी याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे.
पाणी घालून घ्यायचं, पुन्हा सर्व एकत्र करून घ्यायचं आणि ह्याच्यावर आपण आता एक झाकण मारून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ही वाफेवर भाजी शिजायला मदत होईल. 3-4 मिनिटांनी मी आता इथे काढून बघणार आहे. हा काय मस्त वास सुटला आहे सुकटीचा, सांगते तुम्हाला, मस्त. तर शिजत आली आहे आपली भाजी, पण अजून एक 2-3 मिनटं मी शिजवणार आहे आणि त्याच्यासाठी मी ह्याच्यावर परत झाकण ठेवून देणार आहे. चला तर मग बघूया आपण झाकण काढून 5-6 मिनिटांनी. इथे पाणी पण आटलेलं आहे, आपली आटला पण शिजलेले आहेत, भाजी पण तयार आहे. तर ह्याच्यावर आपण आता कोथिंबीर भुरभुरून घ्यायची. मस्त वास तर काय भन्नाट सुटला आहे, तोंडालाच पाणी सुटलं आहे. खूप सुंदर आणि खूप छान लागते ही भाजी. तर बाहेर पाऊस, आटला आणि सुकट घालून केलेली आटल्यांची भाजी. मस्त. तर मी आता ही सगळ्यांना भाकरीसोबत सर्व करून घेणार आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मात्र सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू.